नमस्कार साधकांनो, मी गौरव उडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। तर जाणून घेऊया श्रावण महिन्यातील विशेष पुण्यफल प्रदान करणारी सत्यनारायण व्रत किंवा सत्यनारायण कथा। भगवान सत्यनारायण व्रताची कथा कोणत्या दिवशी भक्तिभावाने करता येते, परंतु पौर्णिमा हा दिवस शुभ मानला जातो। पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केल्याने काय पुण्यफल प्राप्त होते तर जाणून घेऊया। सत्य म्हणजे सनातन धर्मामध्ये जीव आणि जीव निर्माण करणाऱ्या ईश्वराविषयी अनेक तथ्य आहेत। खरं तर सत्य हेच नारायण आहेत। सत्याला साक्षात भगवान समजून सत्यव्रत जीवनात अंमलात आणणे सत्यनारायण कथेचे मूळ स्वरूप आहे। ही कथा घरात केल्याने धन्य धनलक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो। या कथेतून वंशजांना सुख समृद्धी संतती कीर्ती आरोग्य प्राप्त होते। सत्यनारायण व्रतामध्ये ही कथा केल्याने पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो। ते आनंदी होऊन आशीर्वाद देतात। ज्या लोकांच्या लग्नात उशीर होत आहे किंवा नातेसंबंध तुटत आहेत किंवा ज्यांचे वैवाहिक संबंध सतत चढउतार होत आहेत, अशांनी या व्रताची पूजा करावी। सुंदर असे मखर बनवावे, त्यात सत्यनारायण महाराजांना विराजमान करावे। लहान मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी विशेष करून ही पूजा फलदायी ठरते। लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील सत्यनारायण पूजन करून जीवनाची सुरुवात अत्यंत शुभ मानली जाते। या पूजेमध्ये नवग्रहाचे विशेष पूजन केल्याने मनुष्याच्या नशिबातील आर्थिक शारीरिक मानसिक संकट दूर होतात। या व्यतिरिक्त आरोग्याशी निगडीत समस्या दूर होतात। या पूजेमध्ये विशेष तीर्थ आणि शिऱ्याच्या प्रसादाला खूप महत्त्व आहे।